नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत ब्रोकोली. त्यासाठी आपण ब्रोकोली घेतलेली आहे अर्धा किलो. स्वच्छ धुवून आपण ही ब्रोकोली कट करून घेऊ. अशा प्रकारे आपण ब्रोकोली कट करून घेतलेली आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करायची आहे. प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरेसुद्धा छान फुललेले आहे. आपण 5-6 हिरव्या मिरच्या अगदी बारीक करून ॲड करूया आणि सोबतच एक मोठा कांदा बारीक करून ॲड करायचा आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला लालसर कलरपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कट केलेली ब्रोकोली ॲड करायची आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट आपण तेलामध्ये अशा प्रकारे परतवून घेऊ. दोन 3 मिनिट झालेले आहे. आपण त्यामध्ये सुके मसाले ॲड करूया. आपण बघू शकता ब्रोकोली छान परतवून झालेली आहे. तर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा आपण 2-3 मिनिट व्यवस्थित परतवून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण बघू शकता ब्रोकोली छान फ्राय झालेली आहे. आता आपण 2 मोठे टोमॅटो बारीक करून ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचे नाही. आपण फक्त 5 मिनिटासाठी अगदी कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ब्रोकोली अगदी तयार झालेली आहे. चटपटीत अशी ही ब्रोकोली तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते. आपल्याला आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.